श्री काशीखंड अध्याय 36. श्री गणेशाय नमः. अगस्ती म्हणेगा, स्वामीनाथा तू जाणसी ज्ञान मोक्षादी चतुर्था. एक प्रश्न करणे असे आता कुपोद्भवा तुम्हासी. दंड धरोनिया करतळी जो उभा असे शिवाजवळी. तो दंडपाणी नामे काशी स्थळी कोण कवनाचा निरुपाजी. त्याचे सामर्थ्य कायजी अत्यंत जे शिवाजवळी सदा राहणे प्राप्त. त्याने शिवाची भक्ती कैसी केली सत्य ते निरुपावे मज आता. तव बोलिला सर्व सिद्धी ज्ञानरत्नांचा पूर्ण क्षीराब्धी. तो षण्मुख गंभीर बुद्धी वदता झाला ते धवा. ते कैसी कथा वदे शिवसूत परिसावा तयाचा मूळ वृत्तांत. हा शिवाचा झाला पूर्ण भक्त तो कैशा परी ऐके अगस्ती. गंधमादन नामे गिरीवर त्यावरी असती यक्षी किन्नर. पूर्णभद्र नामे राजेश्वर त्या किन्नरांचा पै होय. तो पूर्णभद्र राजा ब्राह्मण महापुण्यशील विद्या संपूर्ण. गृही लक्ष्मी कल्पतरू कामधेनू जाण. परिपुत्र संतती नाही तया. तयाची स्त्री नामे कनक कुंडला. स्त्रियेसी राजा पूर्णभद्र वदला. पुत्रे विन व्यर्थची क्रमिला संसार दुसत्र कामिनी. पूर्णभद्र वदे प्रिये पुत्र संतती विन संसार करू नये. पुत्रे विन सुख सौंदर्य तृणा समान व्यर्थते. व्रथा ते सुंदर निज धाम व्रथा लक्ष्मी गज तुरंगम. जप तप ज्ञान नेम पुत्रा विन जान हो. पुत्रे विन तो अशोभ्य नर निष्फळ त्याचा संचार. जैसे तरुपर्ण तो समीर व्रथाची उडवी नभी. तव बोलिली पतिव्रता जे कनक कुंडला भद्रकांता. म्हणे स्वामी ऐसे जरी मनी विचारिता तरी परिसा एक शब्द माझा. शरीर नाशवंत क्षण भंगूर निश्चलत्वे स्मरी जे विचार. आपुले पूर्वार्जित साचार भोगणे लागे आपणांसी. पूर्वार्जिताचा न कल्पिजे विचार व्रथा नाव जाणावा त्याचा संसार. पूर्व पुण्य हाची विचार आपण केला पाहिजे. अद्रष्टाचा जरी कल्पिजे नेम तरी ते कोणे केले पूर्व कर्म. ऐसे न कळे तरी व्रथा जन्म अशुची नरांचा जानपा. कुंडला म्हणे राजेश्वरा तुम्ही निश्चळ होऊनी विचारा. तरी बर्वे केले पूजन शंकरा त्यासी म्हणावे पूर्वार्जित. तरी नाना भक्ती यज्ञ होम आता काय न होती ऐसे नेम. कासया कल्पावे पूर्वकर्म आता काय एक न होय. पूर्वकर्मे होय संतती तरी आता काय नव्हे भक्ती. शंकर कृपे पुत्र संतती कोणासी नाही का. तो शंकर इच्छेचा दाणी चिंतिल्या अर्थाचा चिंतामणी. शंकराचे कृपे करुणी कोणा सिद्ध नसे काय. षण्मुख म्हणे हो अगस्ती शिवासी प्रश्न करी हैमवती. तरी आगम हे चित्ती न धरावा संशय तो. हे भूत भविष्य वर्तमान आधीच कथिले त्री नयने जाण. ती अध्यापी वदती पुराण शिववाक्य जे का. ते कुंडला म्हणे रायासी मानधाता चक्रवर्ती होता अयोध्येसी. त्याने आराधिले शंकरासी पुत्र इच्छा धरोनिया. मुचुकुंद नामा महावीर तो मानधात्यासी दिधला कुमर. ऐसा पूर्णवर सर्वेश्वर प्रसन्न होय भक्तीने. कृष्णे पूजिला त्रिशूलधर त्यासी दिधला मदन कुमार. हे भवानी प्रति शंकर अनुवादला भविष्य पै. जैसे रावणे पूजिले त्र्यंबका काशीमध्ये तप केले ऐका. 2 सहस्र वरुषे बेलकंटका अग्री उभा तो होता. गंगा स्नान करी निशांचर लिंग स्थापिले रावणेश्वर. मग प्रसन्न झाला सर्वेश्वर दिधली तया हिरण्यपुरी. बळीसी प्रसन्न झाला हर पुत्र दिधला बाणासूर. सुखी केला वैश्वानर अग्निपुत्र देऊनिया. कुडला म्हणे राजयासी ऐसे पूजिले शंकरासी. तो भक्तीने प्रसन्न भावयासी साधारणाची असे. म्हणून पूजिल्या पशुपती सर्व कामना सिद्धी ते पावती. तरी आपण आनन धरावे चित्ती शिव भक्ती वांसुनिया. ऐसे वणुवादली ते कुंडला तेने राजा हृदयी संतोषला. मग तो तीर्थासी निघता झाला कांता समागमे घेऊन या. मग तो आला ओंकारेश्वरासी संगमी नर्मदा कावेरेसी. तेथे पूजिनिया
शिवासी 18 दिन क्रमियेले. मग द्विजंते पाचारुणीचा चंद्र. आरंभिता झाला महारुद्र. नाना दाणे करी पूर्ण भद्र. सत्पात्रांसी पाहोनिया. शिव पूजा महा उपचारेसी. नाना भक्तीने केली ओंकारेश्वरासी. मग प्रसन्न झाला त्रिपुरारी त्यासी. दिधला पुत्र तया लागी. तयाचे नाम ठेविले हरिकेश. त्या ते बालपणापासून अभ्यास. शिवभक्तीचा लागला लवलेश. आणिक दुजे नाठवितो. तो नित्य खेळे बाळका माझी. प्रत्येकालिंग नित्य पूजी. तो आपुले मित्रांची नामे योजी. शिवा सारखीची. स्वमित्रा ते नित्य पाचारी. आरता एरे महेशा त्रिपुरारी. शिवा महादेवा पाचारी. आपुले मित्रासी प्रीतीने. ऐसी नामे पाचारी मित्रांची. मग तो लिंगे करी मृत्तिकेची. कणक दुर्वा आणोनी शिवाची. नित्य पूजा करीतसे. ऐसा बाळपणीचा अभ्यास. सर्वदा शिव भक्तीचाची हव्यास. ऐसा पूजिता महेश 12 वर्षे क्रमियेली. मग पूर्ण भद्र म्हणेश पुत्रासी. तू अंगीकारी राज्यपदासी. या सर्व द्रव्य भांडारासी. होई स्वामी तुची पै. मग बोलिला तो हरिकेश. आता बर्वे पूजावा महेश. राज्यलक्ष्मीने शरीरी प्रवेश. होतसे दुर्बुद्धीचा. मग हरिकेश वदे पितयासी. या राज्यलक्ष्मीचा भाव परियेसी. शिवाची भक्ती प्रहरुणी जो इच्छी. त्या राजया अध्यापात. लक्ष्मी हे अध्यापातासी मूळ. करी महादोषांचा सुकाळ. लक्ष्मी हे मोहनास्त्र केवळ. हरवितसे सुबुद्धी ते. लक्ष्मी हा गर्वाचा बडिवार. शांती क्षमेचा पडे विसर. नम्रता स्वधर्माचा आधार. अल्पहीन से जाणपा. म्हणून हा लक्ष्मी अर्थकल्पिता. तो विसरे जी आत्महिता. परिपूर्व कर्माची जे वार्ता. न सुचे काही तयासी. नाना पूर्वजन्मीचे सुकृत. तेने राज्यलक्ष्मी होतसे प्राप्त. सहजाचे पावे अकल्पित. ही कल्पना व्यर्थाची. पूर्वार्जितास्तव लक्ष्मी पाविजे. तरी आता ही तैसेची वर्तिजे. सुवर्णी पदार्थ जडीजे. तैसेची जोडे अधिकत्व. जैसे बीज पेरिजे भूतळी. मग वृक्ष पावे बहुता फळी. तैसे न्यायिक द्रव्यदान काळी. वेंचिती अल्प थोडेची. जे न्यायिक द्रव्यदान साचार. तेने अकल्पित द्रव्य येतसे अपार. जे म्हणती काय करावे वेचुनी भांडार. ते जन पिढीने संपूर्ण. म्हणून राज्यलक्ष्मी सर्वही. आत्महितोपयोगान वेंची जे काही. लक्ष्मी असोनी सुबुद्धी देही. ऐसे अल्प असती भूमिसी. हरिकेश म्हणे जी पित्र समर्था. आम्ही शिवची पूजू सर्वथा. राज्य भोग भोगोनियायम पंथा. क्रमिजे राजेंद्रा अहितते. अथवा राज्य जरी भोगिजे. तरी वेद नीती मार्गे वर्तिजे. तेने राज्यामध्ये उद्धरिजे. जणांते सुबुद्धीने. आम्हासी अत्यंत प्रिय काशीवास. ऐसे वदला तो हरिकेश. मग कोपला तो नराधीश. पूर्ण भद्र राजेंद्र. मग राजा म्हणे अज्ञान बाळा. जैसी लता मृगान रुचे रत्नमाळा. की अत्यंत जातीसी राज सोहळा. न सांडी तो देह भाण. राजा क्रोधाय मान त्रिपुत्रावरी. पहा हा मूर्ख राज्यन अंगीकारी. विपत्ती भोगू पाहे वनांतरी. कैसे पूर्वसूत्र न कळे याचे. दरिद्र पीडा असे कवनासी. की कोण पंचम महादोषी. जेने जाई जे तीर्थ तपासी. अप्रमादे जानोनी. पुत्र म्हणे त्वा केले ई तप. म्हणोनी झाला सिरे राज्याधीप. आता भेरिला हा साक्षेप. तपसिद्धीचा तुवा धरिला राजाचा स्वार्थ. ऐसा म्या जाणिला राजा अर्थ. तरी पूर्वजा चुकवी नयम पंथ. शिव भक्ती करोनिया. तुवा एकाग्र पूजिला पशुपती. कायसे राज्य संपत्ती संतती. शिव अर्चिल्याची फल प्राप्ती. अनुपम जाण सर्वथा. मग स्मरोनिया महेश. आनंदवनानी निघे हरिकेश. ग्रह ममता व्यवसाय पाश. तोडिला तेने समूळ पै. हरिकेश आला आनंदवनी.
मौडी वंदिली ते उत्तर वाहिनी. मणिकर्णिकेसी स्नान करुणी स्थापना केली लिंगाची. लिंग स्थापिले हरिकेशेश्वर, हृदयी हर नामाचा उच्चार. गलित पत्रांचा करी आहार, दर्भ ग्रह तोय पाणपय. स्वामी म्हणेगा कुंभजा, तेने आराधिले वृषभध्वजा. नामे पाचारी तसे मित्राची, शिवा सारिखींची. ऐसी तयाची पूर्ण भक्ती जाणुनी, शिव प्रसन्न झाला अल्पदिनी. वामांगे ते दाक्षायणी, वृषभध्वज बैसला. उमेने देखिले आनंदवण, अवघे पुण्यतरुची विस्तीर्ण. तेथे मार्तंडाची प्रभा किरणे जाण, न शकती संचरू. तरी ते आनंदवण कैसे, उमेसी निरूपिले महेशे. त्याचे मूळ उत्पत्ती सूत्र ऐसे, परिसावे श्रोती आदरे. शंकराचे इच्छेपासुनी, उत्पत्ती पावला तो चक्रपाणी. मग विरींची जन्मला नाभिस्थानी, त्या महाविष्णूचिया. तो ब्रह्मा चौखाणीचे बीज, तेने उद्भविले अंडज जारज. स्वेदज आणि उद्भिज 84 लक्ष जीवयोनी. त्याच हुखानी माझी व्यापक, असती हरिविरींची त्र्यंबक. षण्मुख म्हणे हे नावेक, पर्येसी गा अगस्ती. रचिले 9 लक्ष फणीवरा, मग 4 लक्ष त्या जडचरा. वरी 8 लक्ष सपरिवारा, विहंगमादिक सर्व याती. ऐसी निर्मिली अंडज खाणी, 21 लक्षांचे प्रमाणी. त्या माझी ब्रह्मा हरिहरतीनी, कैसे व्यापक असती. हंस तो जाणावा सृष्टीकर, विष्णू तो जाणावा गरुड पक्षीश्वर. महातेज पुंज तो शंकर, अरुण रूप जाणावा. 9 लक्ष मानव द्विचरणी, 8 लक्ष श्वापदेवनी. 4 लक्ष संख्या गरुणी, रचिले ते चतुष्पद. ऐसे जारज 21 लक्ष, त्या माझी कैसे हरिविरींचे त्र्यक्ष. हे अगस्ती परियेसी प्रतिसाक्ष, जारज खाणींचे. वाजी रूपे तो चतुरानन, भद्र जाती तो लक्ष्मी रमण. नर मानवी तो पंचानन, परिसावे हो अगस्ती मुनी. रचिले 9 लक्ष तारा मंडळ, 8 लक्ष रचिले कुलाचल. 4 लक्ष केल्या सकळ, रस नाम धातू. 21 लक्ष स्वेदज खाणी, त्यामध्ये श्रेष्ठ देवतीनी. ते परिसेगा मैत्रावरुणी, अगस्ती स्वामिया. ताम्ररूप तो विरींची नाथ, चंद्रकांत तो कमळ जाकांत. हिरण्यरूप जाणावाजी समर्थ, विश्वरूप पंचानन. 9 लक्ष रचिले जी तृण, क्षीरसागरी 8 लक्ष पूर्ण. 4 लक्ष केलिया निर्माण, वल्ली नामे सुगंध त्या. ऐसी 21 लक्ष गणिता, उद्भिज खाणी रचितो विधाता. त्यामध्ये श्रेष्ठ जाती त्या आता, परिसाव्याजी कुंभजा. सर्व अन्न तो बोलिजे सृष्टी कर, हरी तो बोलिजे चंदन तरुवर. कुसुम रूप तो पार्वतीवर, त्रिपुरांतक म्हणविजो. ऐशा 84 लक्ष 4 खाणी, उमेने देखिल्या आनंदवनी. त्यांसी चिंता झाल्या काशीस्थानी, शिव देखिनिया. त्याही पूजिले त्रिनयना, मग केल्या एक एक लिंग स्थापना. त्या कुंभजा कवण कवणा, पर्येसी आता सांगेन. अंडजे स्थापिला अंडजेश्वर, जारजे स्थापिला जारजेश्वर. उद्भिजे स्थापिला उद्भिजेश्वर, स्वेदजे स्वेदजेश्वर तो. याच हुखानी माझी निवाडे, लिंग स्थापना केली कोडे. 84 लक्ष जन्मांचे सांकडे, फिटोणी जावया तत्काळ. निधी स्थापिला नवनिधीश्वर, अष्टसिद्धी स्थापिला अष्टसिद्धीश्वर. पर्वती स्थापिला पर्वतेश्वर, ऐसिया परी शिव ते. पृथ्वीने स्थापिला पृथ्वीवर, जले स्थापिला जीवनेश्वर. स्वर्गे स्थापिला खगेश्वर, तेजे तेजेश्वर स्थापिला. तेथे वनस्पती आल्या सर्वही, वनस्पतीश्वर स्थापिले तीही. अगस्ती एक अर्पूर्वता पाही, त्रणे स्थापिला त्रणेश्वर. कुंभजा ऐसे आनंदवण, तेथे तृण तेही पावण. उमेने देखिले पुण्यवण, पुण्यवल्ली पुण्यतरू तेथेची.
या वनस्पतीमध्ये बैसला उमेने हरिकेश देखिला. तेने एकाग्र आत्मा स्थिर केला शिवस्वरूपी. मग उमेने प्रार्थिले त्या महेशा, प्रसन्न व्हावे ह्या हरिकेशा. येणे सर्वही तारुण्य दशा वेंची लाजी, भक्ती काजी. यासी प्रसन्न व्हावे वेगवत्तर, हा की जे आपुला वरद पुत्र. मग आनंदला पंचवक्र, प्रिया शब्द ऐकोनिया. हरिकेश बैसला होता ध्यानी, लक्ष लावून या हरचरणी. मग शिवे करी धरोणी, उठविला तो हरिकेश. मग तो उमेने झाडिला अंचळे, दजभुजी स्पर्शिला जाश्वनिळे. मग आभरणे दिधली सकळे, शंकरे स्वहस्ते तयासी. हरिकेशाशी म्हणे त्रिपुरारी, तू कैलासी माझा दंडधारी. मग दंड अर्पिला त्याचे करी, शंकरे उठोनी ते काळी. जेवी सर्वाभरणी पंचानन, वामांगी उभा वृषभ वाहन. त्यासी नाम ठेविले त्रिनयने, जाणा दंडपाणी ऐसे प्रसिद्ध. शंकर म्हणे गा दंडपाणी, तू आनंद करता माझी आमनी. तरी काशी हे निज धामिनी, इच्छा माझी एक रूप. तरी हे म्या केली तुझ आधीन, तुझ समर्पिले अग्रपूजन. तरीची हे काशी यात्रा पावन, सुरेंद्रादिका मानवांसी. तुझी जे न करीती पूजा विधी, त्यांसी तू आदंडावे काशी मधी. तुझ समर्पिली विशेष बुद्धी, सर्व गणा माझी अधिक. संभ्रम विभ्रम माझे गण, गोकर्ण शंकू कर्ण षडानन. शाख विशाख आणि गजानन, कीर्तिमुख वीरभद्र जो तो. नंदी भृंगी शैलादी विख्यात, भैरव चंडीश मणिकन्मंत. बाण मृत्युंजय महाद्भूत, हे माझे गण श्रेष्ठ पै. या समस्त गणांचा तू अधिपती, हे अवघे करीतील तुझी स्तुती. ऐसे वदला पशुपती, त्या दंडपाणी सीते वेळी. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी, ऐसा तो स्थापिला दंडपाणी. त्याची स्तुती करीतो अजुनी, मी षण्मुख आदरे. कुंभजा तुझ ऐसा तपेश्वरी, तुझ अप्राप्त केली काशीपुरी. मजही घातले काशी बाहेरी, तो दंडपाणीच होय की. काशीमध्ये दंडपाणी पूजिती, जे सुमणी गंगाजळी स्नपती. त्यांची सुफळ झाली अविमुक्ती, ते वसती शिवलोकी. कुंभजा काशीमध्ये असोनी, अजरे न पूजिती दंडपाणी. तरी तो राहो नेदी काशी स्थानी, ब्रह्मादिका सर्वथा. ऐसी हे दंडपाणीची उत्पत्ती, तुझ निरूपिली गा अगस्ती. श्रवण पठण मात्रे होय तृप्ती, शिवदर्शने करुणिया. आता श्रोती भावे सावधान, पुढे कथेसी अर्पिजे श्रवण. हे कथा करी तापत्रय दहन, म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे दंडपाणी महात्म्य कथन नाम 36 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.